नमस्कार, मी कमलाकर मेश्राम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सागरा. शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत आज आपण परिमिती या घटकाअंतर्गत माहिती पाहणार आहोत. मागील इयत्तेत त्रिकोण, आयत, चौरस यांची परिमिती कशी काढतात हे आपण अभ्यासले आहे. काही रेषाखंडाने बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती. तर परिमिती म्हणजे काय? चारही बाजूची बेरीज. रेषाखंडाने बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती होय. जसं आयताला 4 बाजू असतात, 2 लांबी आणि 2 रुंदी, म्हणजे 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी म्हणजे चारही बाजूची बेरीज म्हणजेच त्याची परिमिती झाली. चौरसाची परिमिती, चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात म्हणून 4 गुणिला बाजूची लांबी. त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज. त्रिकोणाच्या तीनही बाजूच्या लांबीची बेरीज केली की आपल्याला परिमिती मिळते. परिमिती काढण्याचे सूत्र आपण शिकलो आहोत. ही सूत्रे आता आपण अक्षरांचा वापर करून लिहू. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. आयताच्या समोरच्या बाजू सारख्या असतात म्हणून 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. आयताच्या लांबीसाठी एल अक्षर वापरायचं आणि रुंदीसाठी बी अक्षर समजा आपण घेतलं तर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला एल अधिक 2 गुणिला बी. एल म्हणजे लांबी आणि बी म्हणजे रुंदी. 2 लांबी म्हणजे समोरच्या 2 बाजू आणि 2 रुंदीच्या बाजू यांची बेरीज केली तर आपल्याला आयताची परिमिती मिळते. तर आयताच्या परिमितीचं सूत्र काय झालं? आता हे या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी म्हणजे 2 कंसाच्या बाहेर लिहिलं तर एल अधिक बी म्हणजे 2 एल गुणिला 2 बी. आता चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. चौरसाच्या परिमिती चारही बाजू सारखे असतात म्हणून 4 गुणिला बाजू. चौरसाची परिमिती समजा x घेतला आपण तर चौरसाची परिमिती 4 गुणिला x म्हणजे 4x. त्रिकोणाच्या बाजूसाठी ए बी सी ही अक्षरे समजा मानल्यास एक बाजू ए त्रिकोणाची, दुसरी बाजू बी आणि तिसरी बाजू सी. तर त्रिकोणाची परिमिती सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज, तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज करायची. ए अधिक बी अधिक सी म्हणजेच आपल्याला त्रिकोणाची परिमिती म्हणजे ए अधिक बी अधिक सी म्हणजे ही झाली त्रिकोणाची परिमिती. आता आपण एक एक उदाहरण घेऊ प्रत्येकाचं. आयताची लांबी 8 सेमी आहे, रुंदी 5 सेमी आहे, तर आयताची परिमिती काढा. तर आयताची लांबी एल म्हणजे 8 सेमी, रुंदी म्हणजे बी बरोबर 5 सेमी. आता सूत्र काय आहे? आयताच्या परिमितीचं 2 लांबी अधिक रुंदी. आता 2 जशी आहे तसेच ठेवायचे. लांबी आहे 8 लिहिले, रुंदी आहे 5 म्हणजे 5, 8 5 13 झाले. 2 गुणिला 13, 13 दुने 26 सेमी. तर आयताची परिमिती किती झाली? 26. आता दुसरं उदाहरण बघा. 2.8 मीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती काढा. तर चौरसाची परिमिती बाजू समजा x आहे. दिलेली बाजू काय दिली आहे आपल्याला? एक बाजू दिलेली आहे चौरसाची 2.8. चौरसाची बाजू समजा x मांडली आपण 2.8 मीटर. तर चौरसाच्या परिमिती सूत्र काय? 4 गुणिला x. 4 आणि x म्हणजे किती? एक बाजू किती आहे? 2.8. 4 गुणिला 2.8 म्हणजे 11.2 मीटर त्या चौरसाची परिमिती झाली. आता तिसरं उदाहरण बघा त्रिकोणाचं. 12 सेमी, 15 सेमी व 8 सेमी बाजू असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती काढा. एक त्रिकोण आहे, त्याची एक बाजू 12 सेमी आहे, दुसरी 15 आहे आणि तिसरी 8 सेमी आहे. तर या त्रिकोणाची परिमिती किती? तर दिलेल्या बाबी काय आहेत? त्रिकोणाची एक बाजू ए बरोबर 12, बी बरोबर 15 आणि सी बरोबर 8. त्रिकोणाच्या परिमिती सूत्र काय आहे? ए अधिक बी अधिक सी म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज. एक बाजू ए बाजू 12 आहे, बी बाजू 15 आहे आणि सी बाजू 8 आहे. तिघाची समजा बेरीज केली तर 35 सेमी येते, म्हणजे या त्रिकोणाची परिमिती 35 सेमी. तर अशा प्रकारे आपल्याला या सूत्राचा वापर करून उदाहरण संग्रह 39 सोडवायचा आहे. आता असेच नंतर शाब्दिक उदाहरणे आहेत. त्रिकोणाकृती भूखंडाच्या बाजू 65 सेमी, 60 सेमी, 32 सेमी असून त्याला 4 पदरी कुंपण घालायचे असल्यास एकूण किती लांबची तार लागेल? त्रिकोणाकृती एक भूखंड आहे, एक प्लॉट आहे आणि त्याला 4 पदरी आपल्याला कुंपण घालायचं आहे. दिलेल्या बाजू काय आहेत? भूखंडाची एक बाजू 65 सेमी आहे, दुसरी 60 सेमी आहे आणि तिसरी 32 सेमी आहे, म्हणजे 3 बाजू दिली आहेत त्रिकोणाच्या. आता विचारलेल्या बाबी कुंपणास किती लांबीची तार लागेल?
तारेच्या एक पदरी कुंपणासाठी जागेच्या परिमिती एवढी तार लागेल. पहिले त्याची परिमिती काढावी लागेल. 4 पदरी कुंपणासाठी 4 गुणिला परिमिती एवढी तार लागेल. बरोबर आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण त्रिकोणाची पहिल्यांदा परिमिती काढायची. ए अधिक बी अधिक सी 65 अधिक 60 अधिक 32 म्हणजे 157 मीटर झालं. हे एक पदरी झाले. एक पदरी आपली काय झाली, तार झाली. आपल्याला किती पाहिजे, एक पदरी कुंपणासाठी 157 मीटर तार लागते. तर त्या आपल्याला किती पदरी पाहिजे, 4 राऊंड पाहिजे त्याला, त्या प्लॉटला. तर 4 गुणिला परिमिती, 4 गुणिला 157 बरोबर 668 मीटर त्या त्रिकोणाकृती प्लॉटला, भूखंडाला आपल्याला कुंपण करण्यासाठी. त्याची परिमिती किती आहे, मीटर बाजू आहे त्याची बाजू आहे 80 मीटर चौरसाची. आणि त्याच्यासोबत किती फेरे मारते ती 8. तर ती किती मीटर धावते रोज. तर मैदानाची बाजू एक मीनू मैदानाची परिमिती चौरस आकार आहे, म्हणजे चौरसाचं परिमिती काढावं लागेल आपल्याला. आणि नंतर 8 फेरे गुणिला परिमिती करावं लागेल. तर मैदानात फेऱ्या 320, मग 8 गुणिला 320 म्हणजे 2560 मीटर ती रोज धावते. आता तिसरं उदाहरण बघा. 17 मीटर लांब व 10 मीटर रुंद आयताकृती बागेभोवती तारेचे कुंपण घालायचे आहे. तारेसाठी येणारा खर्च एका मीटरला 3.25 रुपये आहे. तर तारेचे 3 फेरे घालण्यासाठी एकूण खर्च किती आहे. आयताची लांब आपल्या कुंपण घालण्यासाठी एकूण खर्च किती. आयताकृती बागेची परिमिती 2 कंसाच्या बाहेर एल अधिक बी. एल म्हणजे लांबी 17, बी म्हणजे रुंदी 10. आयताकृती तीन. तर आता परिमाण 3.25 एका मीटरला खर्च आहे. म्हणजे साठी एकूण ₹50 आपल्याला